नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फिजिक्सचा अभ्यास कसा करावा। तर बघा, जे पण माझे मराठी मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स देणार आहे मी। बघा, मराठीमध्ये आपल्याला काय होतं, एकतर इंग्रजी शब्द माहीत नसतात, त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सायन्सची डिक्शनरी विकत घ्यायची, त्याच्यामधले इंग्रजी शब्द मराठीमध्ये समजून घ्यायचे आणि ते कसे फिजिक्समध्ये अप्लाय करायचे ते हळूहळू समजून घ्यायचं, शब्दशः त्याचा अर्थ समजून घ्यायचा। जसं की समजा एखादा शब्द असेल मोशन, तर मोशन या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये होतो गती। तर हे डोक्यातच असलं पाहिजे आपल्या की मोशन म्हणजे गती काढतोय किंवा गतीचा अभ्यास करतोय आपण। फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीपासून एकही लिंक न तुटता अभ्यास केला पाहिजे, तरच फिजिक्स चांगलं समजतं। म्हणजेच 11वी पासून फिजिक्स खूप महत्त्वाचं आहे। 11वीचं फिजिक्स जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं तरच तुम्ही 12वीचा चांगला अभ्यास करू शकता। म्हणजे 11वीचा पहिला जर धडा बघितला तर काय रे, युनिट अँड मेजरमेंट। युनिट अँड मेजरमेंट, युनिट अँड मेजरमेंट मध्ये जे फंडामेंटल युनिट दिलेले आहेत, जे फंडामेंटल क्वांटिटीज दिलेले आहेत, त्या तुमच्या पाठच असल्या पाहिजेत, तरच तुम्हाला डिराइव्ड क्वांटिटी आणि सप्लिमेंटरी क्वांटिटी समजू शकतात। म्हणजेच काय रे, हे जे हा जो धडा आहे तो काय आहे, फिजिक्सची ABCD आहे। हे ज्याला कळतं त्याला हळूहळू फिजिक्स सगळं समजायला लागतं। ह्याच्यामध्ये युनिट म्हणजेच काय रे, फिजिकल क्वांटिटी आणि मॅथमॅटिक्स ह्याचं रिलेशन काय आहे ते पण चांगलं कळायला लागतं हळूहळू। आणि परत त्यानंतर दुसरा जो धडा आहे तो काय आहे, मॅथमॅटिकल मेथड। बघा, ज्या माणसाला मॅथमॅटिक्स चांगलं समजतं त्याला तर मी म्हणतो सगळ्या विषयामधलं सगळं कळायला लागतं। का, मॅथमॅटिक्स इज द युनिव्हर्सल लँग्वेज किंवा लँग्वेज ऑफ युनिव्हर्स आहे। म्हणजेच काय, जगाची भाषा किंवा ह्या विश्वाची भाषा जर कोणती असेल तर गणित आहे। गणिताच्या सहाय्याने आपण ह्या गोष्टी चांगल्या समजू शकतो। म्हणजे जसं गणित फक्त आपल्याला शिकवतं की 2चा वर्ग किती असतो, 4 हे शिकवतं, पण फिजिक्स किंवा फिजिक्समध्ये वापरलं जाणारं गणित ते आपल्याला सांगतं की बाबा 2 म्हणजे काय आणि 2चा वर्ग म्हणजे काय आणि ते 4 म्हणजे कसं येतं। म्हणजे स्क्वेअर काढतोय आपण, इथं काय काढतोय, स्क्वेअर। स्क्वेअर ह्या शब्दाचा अर्थ काय, चौकोन। ठीक आहे, एक चौकोन घ्यायचा, परत त्याचं दोन भाग या पद्धतीनं करायचे आणि 2 भाग या पद्धतीनं म्हणजे आडवे आणि उभे करायचे, म्हणजे 2/2 म्हणतो आपण त्याला, 2/2। म्हणजेच या ठिकाणी किती स्क्वेअर बनले रे, तर 4। कसे, 1 2 आणि 3 आणि 4। ह्यालाच काय म्हणतो आपण, फिजिक्स म्हणतो। म्हणजे मॅथमॅटिक्स अमूर्त रूप आहे। अमूर्त म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट, न दिसता येणार किंवा त्याच्याबद्दल आपण काही इमॅजिन करू शकत नाही, पण फिजिक्स त्याला काय करतं, एक मूर्त स्वरूप देतं। म्हणजेच काय करतं, एक इमेज निर्माण करतं। त्याचप्रमाणे 3चा स्क्वेअर पण बघा तुम्ही, 3चा स्क्वेअर काय येतो, 9। तसं एक स्क्वेअर घ्यायचा, त्याला 3/3 म्हणजेच 3 भाग त्याचे उभ्या पद्धतीनं आणि 3 भाग आडव्या पद्धतीनं करायचे। म्हणजे ह्या ठिकाणी किती स्क्वेअर बनले, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। आलं का आपलं उत्तर 9। हे फिजिक्समध्ये शिकवलं जातं। म्हणजेच काय, अमूर्त गोष्टींना आपण काय करतो, मूर्त रूप देतो फिजिक्समध्ये। ते शिकण्यासाठी काय करावं लागतं, मॅथमॅटिकल मेथड शिकावं लागतं। त्याच्यामध्ये स्केलर क्वांटिटी, परत वेक्टर क्वांटिटी आणि त्या वापरायच्या कशा, त्याचे परत पद्धती आहेत वेगवेगळ्या, त्याचे ऑपरेशन्स आहेत ते समजून घ्यायचे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा भाग ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जर कोणता असेल तर कॅल्क्युलस। आता कॅल्क्युलस काय आहे, तर बघा त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन। इंटिग्रेशन म्हणजे काय आणि डिफरन्शिएशन म्हणजे काय हे आपण पुढे बघणार आहोत चॅप्टरमध्ये, पण तरी पण थोडंसं मी थोडंसं इंट्रोडक्शन करून देईल, म्हणजे तुम्हाला फिजिक्स चांगलं समजण्यास मदत होईल। इंटिग्रेशन ह्या शब्दाचा अर्थ होतो तुकडे जोडणे आणि डिफरन्शिएशन म्हणजे काय, एखाद्या वस्तूचे तुकडे करणे। जसं समजा तुम्ही पिझ्झा खायला जात असाल किंवा भाकर खात असाल घरी, तर अख्खी चाकर भाकर खातो का आपण, नाही, काय करतो, छोटे छोटे तुकडे करतो। म्हणजेच काय करतो, त्याचे 4 भाग करतो। तर हा जो एरिया आहे ह्या भाकरीचा, त्याला x जर नाव दिलं मी, तर त्याचे छोटे छोटे तुकडे असेल त्याला मी dx म्हणणार। ह्याला काय म्हणायचं, डिफरन्शिएशन म्हणायचं। आणि हेच तुकडे जर मी काय केलं, तर समजा हे तुकडे वेगवेगळे आहेत, असा एक तुकडा आहे, परत एक असा एक तुकडा आहे आणि परत असा एक तुकडा आहे आणि असा एक तुकडा आहे। ह्या 4 तुकड्यांना एकत्र केलं म्हणजेच इंटिग्रेशन। काय केलं मी, dx। ह्या प्रत्येक तुकड्याचं नाव काय आहे, dx। आणि ह्याचं जर ह्या सगळ्या तुकड्यांना गोळा केलं तर काय भेटणार आहे, मला x भेटणार आहे। म्हणजेच माझं इंटिग्रेशन पूर्ण होणार आहे। ह्यालाच आपण डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन म्हणतो। इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, दोन्ही विरुद्ध आहेत। म्हणजे डिफरन्शिएशन काय करते, तुकडे करते, इंटिग्रेशन तेच तुकडे गोळा करते। आणि हे कुठं कामाला येतं आपल्याला, तर एरिया मोजण्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी वापरता येतं। जसं जसं आपण पुढे फिजिक्समध्ये जाऊ तसं तसं आपल्याला कळायला मदत होईल। एकदा का तुम्हाला युनिट अँड मेजरमेंट आणि मॅथमॅटिकल मेथड, कॅल्क्युलस ह्या जर गोष्टी कळल्या तर तुमचं निम्म फिजिक्सचं टेन्शन तिथूनच दूर होतं। परत त्याच्यानंतर
पुढची जी प्रोसेस आहे ती फॉर्म्युल्यापासून डेफिनेशन बनवण्याची. समजा की एक फॉर्म्युला घेऊ आपण, कुलम्स लॉ घेऊ, म्हणजे समजण्यास अजून मदत होईल. कुलम्स लॉ. कुलम्स लॉ आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय रे, फोर्स, कुलम फोर्स इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, दोन चार्ज असतात, पॉइंट चार्जेस, ह्याला Q1 नाव देतो, ह्याला Q2 नाव देतो, आणि ह्याच्यामध्ये जे अंतर आहे ह्याला काय म्हणतो आपण, R म्हणतो. ह्याच्यामध्ये किती फोर्स लागतोय ते स्टेटमेंटद्वारे लक्षात ठेवायचं. हा काय रे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा K आहे. ठीक आहे, ह्याचाच अर्थ काय रे, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. ह्याला जर अजून दोन तुकडे केले तर काय येईल रे, F is directly proportional to the product of two charges and F is inversely proportional to the square distance between them. म्हणजेच काय की एक तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याला तुम्हाला काय करावं लागेल, छोटे छोटे तुकडे करावे लागतील, त्या छोट्या छोट्या तुकड्यांची डेफिनेशन बनवावं लागणार, आणि त्या डेफिनेशन पासून परत प्रॉब्लेम बी सॉल्व्ह करता येतात. म्हणजेच काय, एकदा का तुमचा कोणताही फॉर्म्युला पाठ झाला की त्याच्यापासून तुम्ही डेफिनेशन बनवू शकता, सिमिलरली प्रॉब्लेम बी सॉल्व्ह करू शकता. तर ह्याची डेफिनेशन कशी बनवणार कुलम्स लॉची. The Coulomb's law is defined as the force is directly proportional to the product म्हणजे गुणाकार किंवा multiplication of two charges, and the force is inversely proportional to the square distance between them. म्हणजे ह्या दोन चार्ज मधल्या डिस्टन्सच्या व्यत्यानुक्रमे असतो तो, त्याला व्यत्यास म्हणतात. म्हणजे एक गोष्ट वाढते एक गोष्ट कमी होते, त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतात मराठीमध्ये. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, एक गोष्ट वाढली तर दुसरी पण गोष्ट समान त्यासोबतच वाढते, त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतात. म्हणजेच काय, एकदा का तुमच्या हातामध्ये एकदा कुठला पण फॉर्म्युला आला की त्या फॉर्म्युल्याला फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे ते बघणं, त्याच्यापासून डेफिनेशन बनवणं. त्याचप्रमाणे या ठिकाणी फोर्सची व्हॅल्यू असते, Q1 ची व्हॅल्यू असते, Q2 ची व्हॅल्यू असते, R2 ची व्हॅल्यू किंवा R स्क्वेअर ची व्हॅल्यू असते, आणि ह्या कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे किती आहे, 9 × 10⁹. तर म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत. ह्याच्यामध्ये जर मेन बघितलं तर 1 2 3 4 चार व्हॅल्यू पैकी कोणत्याही तीन व्हॅल्यू जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही काय करू शकता, चौथी व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. म्हणजे प्रॉब्लेम पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता, म्हणजेच न्यूमेरिकल पण सॉल्व्ह करू शकता. अशाच प्रकारे फिजिक्सचा अभ्यास करत राहिलं तर फिजिक्समध्ये आउट ऑफ मार्क मिळतात.